ग्रामपंचायत त्यांनी पूर्वीपासून समर्थन दिलेलं आहे वाढवण बंदराला, विकास करतो, परंतु त्यांनी अजून कोणताही निधी दिलेला नाही. आपल्याला कल्पना आहे की आता याची सुरुवात झालेली. आतापर्यंत रेग्युलेटरी सगळ्या परमिशन्स आपण घेत होतो. आता या रेग्युलेटरी परमिशन्स 90% झाल्या, 10% आता ऑटो पायलट मोडमध्ये ते लवकर मिळतील. त्यामुळे आता खरा विकास चालू होईल. आमचं एक पक्क आहे की आम्ही काही झालं तरी स्थानिकांना घेऊनच विकास करू. स्थानिकांना विकासाचा भाग केल्याशिवाय कुठलाही विकास यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांचं जीवन बदलत नाही तोपर्यंत या विकासाला अर्थ नाही, हे लक्षात घेऊनच याचं प्लॅनिंग केलेलं मला असं वाटतं की आता कामाची सुरुवात जवळपास झाली आहे. पण अगदी आपण जे म्हणाल तर त्या संदर्भात आता क्वेरीज झालेल्या आहेत. जवळपास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दमणवरनं रेती जी आहे, वाळू जी आहे ती आणण्यात येणार आहे. त्याची टेंडर्स वगैरे सगळे झालेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. जवळपास ती झाली आहे आणि पुढच्या काळात वेगानं ती होताना दिसेल. पुढच्या 3 वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी मेजर काम आम्ही करून आपल्याला हे बंदर कसं त्या ठिकाणी अस्तित्वात आणता येईल अशा पद्धतीनं किमान त्याचा प्रायमरी काम तरी झालं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि आमची जी या ठिकाणी स्थानिक यंत्रणा आहे, म्हणजे केवळ JNPTच नाही तर आमचे जे जिल्हा यंत्रणा आहे, मग जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील किंवा आमचे फिशरीज मंत्री असतील आणि इथले जे जिल्हा प्रशासनातले लोक आहेत, असे सगळे मिळून पुढचं प्लॅनिंग आम्ही सुरू केलेलं आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा इथलं उलाढाल सुरू होईल त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक गतिविधी सुरू होतील. त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आता त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. तेच प्लॅनिंग करतो आणि तेच सगळं प्लॅनिंग पाहण्याकरता मी आलेलो.